श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खचलेल्या आणि हरलेल्या मनाला आधार मिळाला तर ते मन परत आणि एकदा उभारी घेतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून हे बघणार आहोत, खचलेलं मन असताना, हरलेलं मन असताना कोणते विचार आपल्याला नंतर उभं राहण्यासाठी मदत करतात. स्वामी म्हणतात, उठ, तू अजून संपलेला नाहीस. कधी कधी आयुष्य असं वाटतं जणू काही सगळंच थांबलंय. स्वप्न धुसर झालीत आणि मनात फक्त एकच प्रश्न, माझंच का? आज तू हरलेला वाटत असशील, पण खचलेला, थकलेला थांबणं तुझ्या आयुष्याचा शेवट नाही. हे फक्त एक वळण आहे. स्वामी म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. आज तू उठण्यासाठीचा हा आवाज आहे. तू उठलास तर तुझ्या लोकांना आधार मिळेल. दुःख आणि अपयशाचा समज. आपण अपयशाला घाबरतो कारण आपल्याला कोणी शिकवलंच नाही की अपयश म्हणजे शेवटची पायरी नाही. अपयश म्हणजे हीच खरी आयुष्याची शिकवण असते. ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्या क्षणी जग तुमच्यावर विश्वास ठेवतं. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला ओळखू लागता त्या क्षणी जग तुम्हाला ओळखू लागतं. आज तुझा स्वतःवरचा विश्वास ढासळलाय, पण लक्षात ठेव, विश्वास हरवतो पण क्षमता कधीच नाही. तू आज ज्या अवस्थेत आहेस तिथे हजारो महान लोक होती. अंधार म्हणजे कमजोरी नाही, अंधार म्हणजे नवीन प्रकाशाची तयारी असते. तू दुर्बल नाहीस. ते म्हणतात, तुम्ही स्वतःला दुर्बल समजणं हेच सर्वात मोठं पाप आहे. आज समाज, परिस्थिती, लोक सगळं तुला सांगतायत की तुझ्याकडून काही होणार नाही, पण स्वामी सांगतायत ना, त्यावरती विश्वास ठेव. एकाच विचारावर विश्वास ठेव. तो विचार तुमचं जीवन बदलेल. आज तो एक विचार असू दे, मी हार मानणार नाही. तू पडला असशील पण तू अजून उभा राहू शकतोस. आणि जो माणूस पुन्हा उभा राहतो तोच खरा इतिहास घडवतो. जेव्हा तुला भीती वाटते तेव्हा हे सांग स्वतःला की सगळ्यांनाच भीती वाटत असते, पण तू भीती सोड. भीती म्हणजे मृत्यूच्या आधीचा मृत्यू असतो. आज तुला भीती वाटते अपयशाची, लोकांची, भविष्याची, पण जरा विचार कर, भीतीमुळे आजपर्यंत कोण जिंकलंय रे? धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, धैर्य म्हणजे भीती असून पुढे जाणं. आज एक छोटं पाऊल टाक, फक्त एकच, कारण एक पाऊल टाकल्याशिवाय कधीच प्रवास सुरू होत नाही. स्वामी सांगतात, आज तू स्वतःला कमी समजतोस, पण तू विसरला आहेस तुझ्यात किती शक्ती आहे. तू आज जिवंत आहेस म्हणजे देवाला अजून तुझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत. तुझं आयुष्य काही अपघात नाही, ते एक उद्दिष्ट आहे. आज तू जे ऐकलंस ते फक्त शब्द नाहीत, ते एक हाक आहेत. उठ, तुझं आयुष्य अजून बाकी आहे. जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच देवावर विश्वास ठेवतो. आज स्वतःवर विश्वास ठेव. आज पुन्हा सुरुवात कर, कारण लक्षात ठेव, तू हरलेला नाहीस, तू फक्त थांबलेला आहेस. मग थांबलेला असलास म्हणून काय झालं? पुढं तर चालू शकतोस ना. फक्त स्वतःला उठ म्हणायची अवकाश आहे. तुझ्या स्वतःला ओळख. इतरांनी तुला घडवलेलं नाही, तू स्वतःला घडवलेलं आहेस. तुझ्यात देखील त्या क्षमता आहेत ज्या जग बदलू शकतात. देवाने तुला काहीतरी विचार करूनच या पृथ्वीवरती जन्माला घातला आहे. तुझ्यात कोणते गुण दिले आहेत ते तू जाण. स्वतःचा आत्मविश्वास जागव आणि पुढचं पाऊल टाक. कारण वेळ ही कायमस्वरूपी एकच राहत नाही. तुझं आयुष्य बदलायचा अधिकार फक्त तुला आहे, तो दुसरा कुणाला नाही. तू जेव्हा स्वतःला ओळखशील तेव्हाच पुढे जाशील. जगाने तुला ओळखून चालणार नाही, त्यासाठी तुला स्वतःला ओळखावं लागेल. म्हणून स्वतःचा आत्मसन्मान जागव.
हट्टाने जिद्दीने पुढे पाऊल टाक. स्वामी तुझ्या पाठीशी नेहमी राहतील. जे घडलं आहे ते विसरून जा. ते स्वामींचाच आशीर्वाद होता म्हणून स्वीकार आणि नव्याने सुरुवात कर. मार्ग तुला नक्की मिळेल. स्वतःला दोष देत बसू नको, कारण प्रत्येकाचा दिवस येत असतो. अंधारानंतर उजेड हा येतोच. ही स्वामींची शिकवण आहे. जेवढा तू स्वामींवर विश्वास ठेवशील तेवढा आत्मविश्वासाने पुढे जाशील. अडथळे तर स्वामी तुझ्या मार्गात देणारच, कारण अडथळ्यांशिवाय तू तुझी सीमा, तुझं ध्येय गाठू शकणार नाहीस. कारण स्वामींना आपल्या भक्ताला पूर्णपणे तपासूनच आपलंसं करायचं असतं. त्यामुळे मार्गात तुझ्या अडथळे येणार हे तुझ्या मनाला समजून सांग. पण जर स्वामी तुझ्या बरोबर असतील तर हे अडथळे सुद्धा तुला फुलासारखे वाटतील. म्हणून उठ, परत प्रयत्न कर आणि मार्ग धर. स्वामी तुझ्या नेहमी बरोबर असतील. निराश होऊ नको, खचू नको. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.